मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघूयात. नितेश राणेंसंदर्भातल्या बातमीचं सुरुवातीला अपडेट. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांना केलेल्या मारहाण प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई युक्तिवाद करतायत तर न्यायालयाच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्याचसोबत शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात तिथे जमलेले आहेत. न्यायालयाच्या बाहेर तणावपूर्ण शांतता दिसून येते. या प्रकरणातली आणखी एक मोठी बातमी अशी की सचिन सातपुते आणि आमदार नितेश राणे यांचे सीडीआर आणि पीडीआर मिळते जुळते असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. त्यामध्ये दोघांमधील संभाषण आपल्या हाती लागल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांच्याशी अधिक बोलूया. विशाल, अजूनही सुनावणी सुरू आहे का? आत्ताचं काय अपडेट आणि या जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरामध्ये काय वातावरण? सुवर्णा, ज्या पद्धतीत आपण निकालाची वाट पाहतोय, अटकपूर्व जामीन जो आहे हा या सेशन कोर्टमध्ये होणार आहे किंवा नाही याची आता प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. बराच वेळ झाला आहे आणि ज्या पद्धतीत कोर्टाचं जे कामकाज आहे हे अगदी दुपारी सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा जो न्यायाधीश आहेत, प्रथम वर्ग न्यायाधीश, त्यांनी नितेश राणे यांचे वकील आणि यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलं. मात्र त्यानंतर सरकारी वकिलांना त्यांचा युक्तिवाद मांडण्यापूर्वी त्यांना जामीन मिळावा का असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी जामीन देऊ नये अशी मागणी केली आणि त्याच पद्धतीत ज्या पद्धतीत संग्राम देसाई जे नितेश राणे यांचे वकील आहेत यांना युक्तिवाद करण्याची परवानगी दिल्यानंतर त्यांनी जो युक्तिवाद सादर केला त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे जे काही मुद्दे होते ते त्यांनी आक्रमकरित्या मांडले. मात्र त्यानंतर जे सरकारी वकील आहेत यांनी जे युक्तिवाद सादर केला त्याच्यामध्ये सरकारी वकिलांच्या पोलिसांनी जो सीडीआर आणि पीडीआर जो आहे तो मिळवला होता. त्या पीडीआर आणि सीडीआर प्रमाणे जो रेकॉर्ड जे आहे हे रेकॉर्डमध्ये आमदार नितेश राणे आणि सचिन सातपुते यांचं संभाषण हे अगदी मिळतं जुळतं असल्याचा दावा देखील केला आहे. सुवर्ण, नक्की. विशाल, पण काय होऊ शकतं? जामीन मिळावा याकरता काय दलील म्हणजे काय युक्तिवाद केला जातोय नितेश राणे यांच्या वकिलाकडून? नितेश राणे यांचे वकील जे आहेत त्यांनी ज्यांच्यावर मारहाण झाले, जे फिर्यादी आहेत यांच्यावर कोणत्या कशा पद्धतीचे जखमा असतील किंवा काय सुरुवात जी झालेली असेल, म्हणजे सुरुवातीचा जो युक्तिवाद होता त्याच्यामध्ये संपूर्ण मुद्दे जे होते ते मांडले. मात्र जे सरकारी वकील आहेत त्यांनी आपलं जे सीडीआर आहे आणि जो पीडीआर आहे याच्यावर ठाम राहत पुन्हा एकदा ती जी युक्तिवाद आहे तो चालूच ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी जर एक मुद्दा जो असा आहे की नितेश ज्या दिवशी मारहाण झाली परब यांना, त्यानंतर परब यांच्या मारहाणीनंतरचे जे सत्र सुरू झालं त्याच्यानंतर देखील नितेश राणे आणि सचिन सातपुते यांचं बोलणं जे होतं ते चालूच होतं असं न्यायालयात सरकारी वकिलांनी सिद्ध करून म्हणजे विशाल, असंही सांगितलं जात आहे आणि चर्चा आहेत की दोन्ही पक्षाचे म्हणजे शिवसेना असो किंवा भाजप या पक्षाचे कार्यकर्ते आता कोर्ट परिसरामध्ये जमू लागले आहेत. त्याच्याविषयी अगदी थोडक्यात काही सांगू शकाल? निश्चितपणे ज्या पद्धतीत संतोष परब जे आहेत हे ज्यावेळी न्यायालयात आले त्यावेळी त्यांचे जे समर्थक आहेत हे देखील शिवसेनेचे समर्थक आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक न्यायालयाच्या परिसरात दाखल झाले. आणि त्याचप्रमाणे जे आमदार नितेश राणेचे यांचे खंदे समर्थक कुडाळमधील असतील, कणकवलीमधील असतील हे देखील न्यायालयाच्या परिसरात दाखल झाले. आणि सध्या जो आहे सिंधुदुर्ग न्यायालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. नक्की, धन्यवाद विशाल ही माहिती दिल्याबद्दल. आता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे, त्यावर ही सुनावणी सुरू आहे. संतोष परब मारहाण संदर्भातलं प्रकरण आहे आणि नितेश राणेंना अटक होऊ नये याकरता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे.
एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. 2 जानेवारीला ही परीक्षा होणार होती, जी पुढे ढकलली गेली आहे. वयोमर्यादा सवलतीचा फायदा मिळणार आहे, मात्र सुधारित तारखा लवकरच जारी होतील अशी माहिती मिळते आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकरता ही मोठी बातमी आहे. 2 जानेवारीला परीक्षा होणार होती, जी पुढे ढकलण्यात आलेली आहे. पुढची तारीख परीक्षेची काय असेल हे लवकरच समजेल. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. चंद्रकांत, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही त्यांच्या तक्रारी होत्या, त्यांचे प्रश्न होते किंवा त्यांचे वेगवेगळे विषय असतील, ते न्यूज 18 लोकमतनं कायम लावून धरलेले आहेत. आत्ताची ही बातमी काय आहे, काय अपडेट? मग सुवर्णा, याच्यामध्ये कसं आहे, खरं तर मुलांची डिमांड होती अशासाठी, कारण राज्य सरकारने कोविडचं कारण हे करत ग्राह्य धरत मुलांना जे एज बार झाली होती मुलं, त्यांना 1 वर्षाची विशेष सवलत वयोमर्यादा दिली होती. त्याचा अध्यादेशही राज्य सरकारने काढला कॅबिनेट नंतर. पण एमपीएससीने ते वेळेत हे केल्यामुळं, सगळ्याच त्या प्रक्रियेला उशीर झाल्यामुळं एमपीएससी परीक्षा आता उद्याच्या 2 तारखेला. मग ह्या मुलांना फॉर्मच भरता नाही आले जे एज बार झाली होती, ज्यांना ती सवलत मिळाली. म्हणून ते काल ते नोटिफिकेशन काढलं की तुम्ही 31 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता. पण त्या प्रोसेसला वेळ लागणार होता. त्यात 2 तारखेला पेपर लगेच ते पॉसिबलच नव्हतं. म्हणून ही जी पूर्वपरीक्षा आहे 2021ची संयुक्त पूर्वपरीक्षा, ती आता पुढे ढकललेली, केवळ ह्या मुलांना फायदा मिळावा त्या वयोमर्यादा सवलतीचं, म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मुलांनी जे एजबार झालेले आहेत त्या मुलांनी निश्चितच स्वागत केलेलं आहे निर्णयाचं. पण साधारण मग चंद्रकांत, या निर्णयाचा किती जणांना, म्हणजे किती विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो साधारण? तरी एजबार झालेली मुलं किमान 10,000 तर आरामशीर असतील, जी एजबार झाली होती. कारण मध्यंतरी सलग 2 वर्ष परीक्षाच झाल्या नव्हत्या, ते मग पूर्ण बादच झाली होती या स्पर्धेतनं. त्यांना आता शेवटच्या वर्षात संधी मिळाली, ही शेवटचीच परीक्षा असेल त्यांची, म्हणून त्यांना खास विशेष बाब म्हणून ही सवलत दिली. पण या निमित्तानं एमपीएससीने जे मध्यंतरी पूर्ण वर्षभराचं वेळापत्रक जाहीर केलं होतं सगळ्या परीक्षांचं, 26 परीक्षांचं, ते कुठेतरी पहिल्याच परीक्षेला आपण लांबणीवर पडलं असं म्हणून पाळता नाही आलं एमपीएससीला. हे वास्तव आहे. त्यामुळे जे फ्रेश मुलं आहेत त्यांनी थोडी नाराजी व्यक्त केली की बाबा आमचं तर आहे, मग यांच्यासाठी हे का. पण शेवटी याच्यात दोन्ही बॅलन्स बघितला पाहिजे, म्हणून हा निर्णय. चंद्रकांत, अजून एक नोंद या सगळ्या प्रकरणामध्ये समोर ठेवायला हवी प्रेक्षकांच्या, ती अशी की जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालं तेव्हापासून एमपीएससीचे विद्यार्थी वारंवार त्यांच्या एजबारचा मुद्दा उपस्थित करत होते, पण इतक्या उशिरानं त्यावर निर्णय झाला, हेही लक्षात घ्यायला हवं. चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद, आपण सविस्तर याविषयी माहिती दिली त्याबद्दल. पुढची बातमी, हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या विधानसभा अध्यक्षाचा पेच सुटणार असं वाटत होतं, मात्र आजही विधानसभा अध्यक्षासाठी निवडणूक होणार नाहीये हे स्पष्ट झालेलं आहे. न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती. आजच्या कार्यक्रम पत्रिकेत विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाचा समावेश नव्हता. अधिवेशनाआधी राज्य सरकारची बैठकही पार पडली, मात्र कोणताही निर्णय त्यात घेण्यात आला नाही. राज्य सरकारने याबाबत राज्यपालांना पत्र देखील लिहिलं होतं. राज्यपालांना पत्राला उत्तर दिल्यानंतर निवडणुकांचा निर्णय घेण्यात आला. जर राज्य सरकारने राज्यपालांचा निर्णय न जुमानता निवडणूक घेतली असती तर राज्यात राष्ट्रपती लागवड लागू झाली असती. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची देखील फोनवरून चर्चा झाली आणि या चर्चेत निवडणुकीबाबतच्या कायदेशीर बाबी तपासण्यात आल्या. दरम्यान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतील असं मत व्यक्त केलंय. राज्यपालांपेक्षा विधानसभा श्रेष्ठ असल्याचं मानलं जात असल्याचा टोला मुनगंटीवारांनी सरकारला लगावलाय. तसंच राज्यपाल भाजपचा अजेंडा चालवत नसल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे भाजप आमदार आणि सुधीर मुनगंटीवार. मला एक सांगा सर, की सरकार म्हणत होतं की आम्हाला फक्त इंटिमेट करायचं होतं राज्यपालांना, म्हणून आम्ही निवडणूक घेत आहे, परंतु आता रद्द करण्यात आली आहे. काय कारण वाटतं सर? मला वाटतं की 1 वर्षापासून सातत्याने मी स्वतः आदरणीय देवेंद्र फडणवीसजी अध्यक्षांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये वारंवार आग्रह करत होतो. 1 वर्ष या सरकारने कोणताही निर्णय केला नाही, अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं सुतोवाच केलं नाही.
अध्यक्ष पदासारख्या पवित्र पदाच्या संदर्भात वर्षभर काँग्रेसच्या संदर्भामध्ये राजकारण करत राहिले आणि अचानक झोपी गेलेला जागा 24 तासात एकीकडे नियम समितीचे नियम बदलले, दुसरीकडे महत्वाचं जे 12 विधानसभा सदस्य आहे त्यांचा मतदानाचा पवित्र अधिकार त्यापासूनही त्यांचा वंचित ठेवलं. पण आनंद झाला की कमीत कमी सरकारला सद्बुद्धी आली आणि सरकारने विक्रमादित्य वेताळच्या कथेसारखा जो नेहमीच प्रत्येक प्रश्नावर जनहिताच्या निर्णयावर जी एक नवीन सवय यांना लागली आहे, हट्ट धरायचा, आम्ही श्रेष्ठ आहोत, आमच्यापेक्षा कोणीही मोठे नाही, पूर्णपणे अहंकारात होतं. पण मी सन्माननीय अजितदादा व सन्माननीय शरद पवारांना धन्यवाद देऊ की त्यांनी लोकशाहीची बूज राखत या संदर्भामध्ये नियम कायद्याचा सन्मान केला, घटनेचा सन्मान केला, महामहिम राज्यपालांच्या निर्णयाचा सन्मान केला. सरकार म्हणत होतं की आमच्याकडे अधिकार आहेत, मग सरकारने नवीन अध्यक्ष का निवडला नाही? याचा अर्थ कायद्यात पेच होता म्हणून त्यांनी निवड झाली नाही आणि राज्यपालांकडून तशी सहमती देण्यात आली. कधी कधी माननीय मुख्यमंत्री हट्ट करतात. मी काल त्यांचं स्टेटमेंट वाचलं, ते म्हणाले की राज्यपालांपेक्षाही विधानसभा ही मोठी आहे. खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण एकमेकावर नियंत्रण करण्याची पद्धत ही आपल्या एकूणच संविधानातल्या तरतुदीत आहे. मोठा कुणीच नाही, मोठी तर जनता आहे, मोठी तर ईश्वराचा अंश असणारा मतदार आहे. आम्ही सर्वसामान्य आहोत, कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ या भावनेत जाण्याची आवश्यकता नव्हती. पण राज्यपाल महोदयांपेक्षा आम्ही मोठे आहोत. अरे तुम्ही तिथं जाऊन शपथ घेता, याचा अर्थ काय? याचा अर्थ राज्यपाल हे घटनाप्रमुख आहे राज्याचे, तुम्ही वास्तविक प्रमुख आहात, तुम्ही राज्यपालांच्या नावानी कारभार करतात आणि आज तुम्ही म्हणता की राज्यपालांपेक्षा आमचे अधिकार मोठे. व्हिडिओ जर्नलिस्ट रणजितसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. विधिमंडळातील सभागृहाच्या वर्तनाविषयी विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या विषयावर विधानसभेतही जोरदार चर्चा झाली. लाखो मतदार तुम्हाला निवडून देतात तेव्हा तुम्ही विधिमंडळाच्या सभागृहात येण्याची संधी मिळते, तेव्हा आपण कुत्री, कोंबड्या, मांजरांचं प्रतिनिधित्व करत नाही याची जाणीव आमदारांनी ठेवली पाहिजे असे खडे बोल त्यांनी सुनावले. तर 12 महिन्यांकरता आमदारांचं निलंबन करणं चुकीचं आहे असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं. अजित पवारांनीही आमदारांना कानपिचक्या दिल्या, पण देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा जे भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे ते चुकीचं आहे असं वक्तव्य केलं. या सभागृहामध्ये निवडून येताना मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं, लाखो मतदार हे तुमच्याकडे बघून मतदान करतात, त्यावेळेस तुम्ही ह्या सभागृहाचं प्रतिनिधित्व करतात. कुत्री, मांजरं, कोंबड्या ह्या प्राण्यांचं प्रतिनिधित्व आपण त्या ठिकाणी करत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. माझी खरंच आग्रहाची विनंती आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या आवारात प्राण्यांचा आवाज काढणं हा सभागृह सदस्यत्वाचा आणि मतदारांचा विश्वासघात केला, त्यांचा विश्वासाला तडा दिला, त्यांचा अपमान आहे. अध्यक्ष महोदय, जर त्यांना वाटलं की आपला माणूस तिथं जातो आणि अशा पद्धतीनं आवाज काढतोय, टवाळी करतोय, काय वाटेल त्यांना? या सभागृहातल्या सर्व सन्माननीय सदस्यांना माझी विनंती आहे की गेल्या काही वर्षामध्ये आपल्यापैकी काही जणांच्या वर्तनानं सभागृहाच्या प्रतिमेला, मान सन्मानाला नक्कीच अध्यक्ष महोदय धक्का त्या ठिकाणी बसलेला आहे. ही प्रतिमा आणखी ढासळू नये, तिला उंचावण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, हे आज आवश्यक बनलेलं आहे. आपण सगळ्यांनी सभागृहातल्या, विधिमंडळातल्या आवारात आणि एकूणच सार्वजनिक जीवनातल्या स्वतःच्या वर्तनाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की या सभागृहाचं कामकाज, आम्ही ज्यावेळेस 30 वर्षापूर्वी आलो किंवा आमच्या आधी बाळासाहेब थोरात 35 वर्षापूर्वी आले, त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती. त्यावेळेस काही टीव्हीचं लाईव्ह दाखवलं जात नव्हतं. विधिमंडळ आवारात असलेल्या माध्यमांच्या कक्षातून थेट प्रक्षेपण आता होतंय आणि त्यामुळे सदस्यांचं वर्तन विधिमंडळाच्या सदस्याला शोभेल, साजेल
तसंच इतर कुणाचा अपमान होणार नाही, अवमान होणार नाही, उपमर्द होणार नाही, अशा पद्धतीचं ठेवलं गेलं पाहिजे. तर अजित पवारांनी विधिमंडळातील आमदारांना सुनावल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. देशाची लोकसभा असेल किंवा राज्याचे विधानमंडळ असेल, यांच्यावर संपूर्ण या लोकशाहीने राज्य चालवण्याची जबाबदारी ही दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण काय करतो, कसं वागतो, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्या खाजगी आयुष्यामध्ये आपण कदाचित कशाही प्रकारे वागू शकू, पण या ठिकाणी आपण जनतेचे विश्वस्त म्हणून आलो आहोत, ट्रस्टी म्हणून आलो आहोत. त्यामुळे आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण या ठिकाणी जी काही मूल्य आहेत त्याचं पालन केलं पाहिजे, नियम जे आहेत त्याचं पालन केलं पाहिजे. आणि विशेषतः जो सभागृहाचा दर्जा आहे, मग ते आपल्या व्यक्तिगत वर्तनात असेल किंवा सामूहिक वर्तनात असेल, हा दर्जा देखील आपण कायम ठेवला पाहिजे. आणि या दृष्टीनं आपण अनेक तरतुदी केल्या आहेत, काही कायदे आहेत, काही आपले नियम आहेत. पण या सगळ्या गोष्टी नियमाने होऊ शकत नाही. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला या कायदे मंडळाचं महत्त्व समजलं पाहिजे आणि आपण किती सर्वोच्च पदावर आलो आहोत हे देखील लक्षात आलं पाहिजे. न्यासा एजन्सीनं देखील आरोग्य भरतीचा पेपर फोडल्याचं पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झालंय. एक महत्त्वाची बातमी येते. त्यामुळे वर्ग क च्या पेपर फुटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वर्ग ड च्या आधीच वर्ग क चा पेपर फुटल्याचं तपासात उघड झालंय. गट ड आणि गट क या पेपर फुटी संदर्भातली बातमी आपण बघतो आहोत. या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करत 2 दलालांना अटक करण्यात आली आहे. परीक्षा घोटाळ्याची लिंक अमरावतीपर्यंत पोहोचली आहे. दलाल निशिध गायकवाडचा यात सहभाग असल्याचं समोर आलंय. एका पेपरसाठी 7 ते 8 लाख उकळल्याचं तपासात समोर आलंय. पाहुयात याविषयी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदेंनी काय संवाद साधला. सर, नेमकं काय? आपल्याला जेव्हा आपण 31 जे ग्रुप डी ची परीक्षा होती त्याचा तपास करताना आणि बाकी बरेच काही मुले आपल्या जे पुणेमध्ये त्यांनी आपल्याला माहिती दिली, त्याच्या बेसिसवर आपण हे एक क्लिअर झालेलं आहे की जे ग्रुप सी ची जे परीक्षा होती 24 तारीखला ते फुटलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये 2 लोक आहेत. एक तर गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे लोक आहेत, त्यांनी फोडलेले आहेत. आणि त्याशिवाय जे न्याशा कंपनी होती, ज्यांच्या जे काही संबंधित होते, ज्यांच्या काही हातातला पेपर होता छपायचे, त्यांनी पण फोडलेला आहे. म्हणून काल आपण एक नवीन गुन्हा 5वा गुन्हा दाखल केलेला आहे. आता 2 दलालाला पण अरेस्ट केलेले आहेत. पुढील तपास आपण सुरू याचं कनेक्शन कुठपर्यंत जाते? दिल्लीपर्यंत जाते? नाही, सगळे आरोपी ठिकठिकाणचे आहेत आणि जे काही आरोपी आहेत ते आपण आणल्यानंतर आपल्याला सगळे डिटेल कळेल. म्हणजे जसं आपण जे सॉफ्टवेअरचे प्रितेश देशमुखला गजाआड केलं, तसं न्यासा कंपनीचं कोणी मोठा अधिकारी आहे सापडतं? जे काही संबंधित असेल त्यांना गजाआड करणार आणि केल्यानंतर आपल्याला आपल्या समोर माहिती आम्ही आणणार. तिन्ही 5 गुन्ह्यांमध्ये, घोटाळ्यांमध्ये, परीक्षा घोटाळ्यांमध्ये आतापर्यंत किती आरोपी अटकेत झालेत आणि किती मुद्देमाल, किती रोकड? जवळपास एकूण 28 आरोपी अरेस्ट केलेले आहेत. 5 कोटीच्या वरचे मुद्देमाल सीज करण्यात आलेले आहेत आणि बरेच काही आरोपी 5 पैकी बरेच ऑफेन्सेसमध्ये कॉमन पण आहेत. याच्यामध्ये काही दलाल सापडलेत, पण बरेचसे दलाल अजून फरार आहे. त्यांना आपण, कारण खरं नेक्सस हे दलालांचं आहे, ते कसं आपण कंट्रोल? नाही, ते आता जसं आपण म्हणले की दलाल सगळे फरार झालेले आहेत आणि आता गुन्हा नोंद झाल्यानंतर सगळे हे जे आपल्याला पहिली प्रायोरिटी येते की लिंक स्टॅब्लिश करणे पेपर फुटीच्या, ते झाल्यानंतर आपण दलालावर पण कॉन्सन्ट्रेट करणार आहेत आणि सगळ्याची माहिती घेतल्यानंतर ते सगळ्याला ऑल ऑफेन्सेसमध्ये त्यांना अरेस्ट करणार आहेत. सर, म्हाडा परीक्षेत काय स्टेटस आहे सध्या? सध्या त्याचा तपास चालू आहे. जे काही त्याच्या साईडचे लिंक आहेत, खालच्या लिंक आहेत, सगळे आपण शोधतो. आणि टीईटीचं? टीईटीच्या तसं चालू आहेत आणि बरेच काही आपल्या समोर बातमी येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. टीईटी घोटाळ्यानंतर परीक्षा परिषदेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यास कुणीही तयार होत नसल्याचं चित्र आहे. पद स्वीकारण्यास शिक्षणाधिकाऱ्यांकडून नकार दिला जातोय. परिणामी 10 दिवसांपासून आयुक्तपद रिक्त आहे.
टीईटी घोटाळा प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपेला अटक करण्यात आली आहे। परीक्षा घोटाळ्याप्रकरणी सुपेकडून कोट्यवधी रुपये हस्तगत करण्यात आलेत। त्यामुळे आता परीक्षा परिषदेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारायला कोणी तयार होत नाहीये। त्याचा कामकाजावर परिणाम होतोय। परिणामी परिषदेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार कुणाकडे द्यायचा असा प्रश्न शिक्षण विभागासमोर उपस्थित झालेला आहे। परीक्षा परिषद कार्यालयाबाहेरून या सगळ्याविषयी अधिक माहिती सांगतायत आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। जे आयुक्त होते तुकाराम सुपे यांना टीईटी 2018 परीक्षेच्या घोटाळ्यामध्ये अटक झाली। गेली 10 दिवस ते अटकेत आहेत। त्यांचं निलंबनही झाले, पण तेव्हापासून या पदाचा चार्ज घ्यायला एकही अधिकारी तयार नाही। शिक्षण विभागातला धसकाच एवढा घेतलाय सगळ्या अधिकाऱ्यांनी, कारण तो घोटाळ्याची व्याप्ती जेवढी मोठी आहे, जवळपास एकट्या तुकाराम सुपेकडे ते 3 कोटींची रोकड सापडली। बाकीची मोहमाया तर खूप वेगळी बाजूला आहे। इथं बाजूला पेट्या होत्या, आपण त्याची बातमी केल्यानंतर ते उचलल्या शिक्षण खात्यानं, पण इथं जी पाटी होती तुकाराम सुपेंची या ऑफिस समोर ती काढून टाकली, कारण त्यांचं निलंबन झालंय। पण अजूनही या आयुक्तालयाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिसला आयुक्त मिळत नाही। त्याचे परिणाम असा होतोय, ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्याचे निकाल लावता येत नाहीत, कारण निकाल लावण्याची जबाबदारी आयुक्तांची असते। म्हणून हे जे टीईटीची असेल 2021ची, नंतर आणखी प्रज्ञाशोध परीक्षा, आणखी 1-2 परीक्षा, अशा 3-4 परीक्षांचे निकाल रखडलेले आहेत, कारण आयुक्त असल्याशिवाय ते निकाल जाहीर करता येत नाहीत। म्हणून शिक्षण विभाग आता आयुक्तांच्या शोधात आहे। पण तुकाराम सुपेच्या ह्या कारवाईनंतर, त्याला अटक झाल्यानंतर कुठलाही जबाबदार अधिकारी हे पद घ्यायला धजावत नाही। ही सध्याच्या आपल्या शिक्षण व्यवस्थेची दयनीय अवस्था बनलेली, याला कारण भ्रष्ट अधिकारी आणि ही सगळी भ्रष्ट यंत्रणा आहे। म्हणून आता तरी जे कोण आयुक्त नेमला जाईल इथं, तो स्वच्छ आणि निष्कलंक असेल का हेच पाहावं लागणार आहे। एकही चांगला अधिकारी इथं यायला तयार नाही, हेच सरकार आणि विशेषतः शिक्षण विभागासमोरची सर्वात मोठी डोकेदुखी ठरते। म्हणून मुख्यमंत्र्यांनी आता या शिक्षण विभागाकडे जातीने लक्ष घातलं पाहिजे आणि इथला भ्रष्टाचार थांबवला पाहिजे, नाहीतर लोकांचा शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वासच उडून जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। चंद्रकांत, ही सगळी प्रकरणं, या 3 परीक्षांचे घोटाळे समोर आल्यानंतर किंवा या सगळ्या प्रकरणात अटक झाल्यानंतर आता तुकाराम सुपे यांच्या जागेवर किंवा ती जबाबदारी घ्यायला कोणी धजावत नाहीये, घाबरतंय, या सगळ्या प्रकरणामध्ये काय सांगाल? स्वाभाविक आहे सुवर्ण अशासाठी, कारण बदनाम झालंय आता शिक्षण खातं, जे पवित्र मानलं जायचं किंबहुना असणं अपेक्षित आहे। पण हे टीईटी घोटाळा याच्यात ते एवढं बदनाम झालंय की भयानक, विचारता सोय नाही। करोडो रुपये सापडतात या सुपेकडे आयुक्त लेवलचं। त्या काळात त्याच्याकडे 2 पदं होती, राज्य परीक्षा परिषदेचं अध्यक्ष पद होतं आणि आयुक्त पद पण होतं। त्यामुळे त्यांनी अगदी भयंकर लूट केली, असाच आरोप आता या सगळ्या मुलांचा आहे। पोलिसांच्या तपासात ते सगळी रोकड जप्त झाली, 3 कोटीची रोकड त्याकडे सापडली। हे खूप भयानक चित्र आहे याच्यातलं। आणि तो एकटाच नाही, सुखदेव ढेरे आहे, तो माजी आयुक्त राहिला होता, त्याच्याकडेही काही संपत्ती पोलीस शोध घेत आहेत, पण काही अधिकाऱ्यांनी विल्हेवाट लावली संपत्तीची, त्याचा सगळा शोध सुरू आहे। आणि या सगळ्या याच्यामध्ये बरं, हा टीईटीचा घोटाळा असा लांबत चाललेला असताना तिकडे आरोग्य परीक्षेचे पहिला डबचं पेपर फुटल्यासमोर आलतं, कचही फुटल्यासमोर आले। खरं तर हा गुन्हा यापूर्वी दाखल व्हायला पाहिजे होता, मध्यंतरीच तपास सगळा टीईटीकडे केंद्रित झाला। त्यामुळे आरोग्य विभागाचा तपास थांबला की काय परीक्षा घोटाळ्यांचा, अशी एक चर्चा सुरू झाली। म्हणून रात्री उशिरा पोलीस आयुक्तांनी पुन्हा एक क वर्गाच्या परीक्षेचा गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये नागपूरची लिंक समोर आली विदर्भातली, आणि त्या संदर्भातली जी न्यासा कंपनी आहे ज्यांनी परीक्षा कंडक्ट केल्या ते त्याच्यात सापडून आलेत। महेश बोटलेनीच तो पेपर फोडला होता, जो डचा ज्याने फोडला होता त्यानेच फोडला होता। आणि हे सगळं नेक्सस आहे ना। पण एका बाजूला चंद्रकांत, ही सगळी प्रकरणं समोर येत आहेत, एक गोष्टी नवीन प्रत्येक दिवशी समोर येत आहेत। तुपेचं पद रद्द आहे, त्यामुळे याचा कितपत परिणाम या सगळ्यावर होतो हेही बघणं महत्वाचं आहे। धन्यवाद तुर्तास चंद्रकांत माहिती दिल्याबद्दल। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी या सगळ्याविषयी काय म्हटलंय तेही बघूयात। सरकारला आता घरचा आहेर त्या ठिकाणी मिळालेला आहे। न्यासा परीक्षेच्या न्यासा एजन्सीच्या संदर्भात आम्ही सभागृहामध्ये घोटाळा उघड केला, आता तर सोनार आणि कान टोचलेत। सरकारचा भाग असलेल्या पोलिसांनी, पोलीस आयुक्तांनीच जर सांगितलं असेल, त्या अधिकाऱ्याने पेपर लीक केला आहे, तर इतर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आज समोर येतो।
आणि म्हणून राज्य सरकारने सांगण्याची आवश्यकता आहे की नेमकं काय झालं, ज्या पेपर फुटीमुळे इतर विद्यार्थ्यांवर अन्याय झाला त्यांना न्याय कसा देणार, या सगळ्या गोष्टी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेला, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. परीक्षा घोटाळ्याचं अमरावती कनेक्शन समोर आलेलं आहे. चंद्रकांत पुंदे आपल्याला माहिती देत होते त्यावेळेस त्यांनी या सगळ्याचा उल्लेख केला की या सगळ्या परीक्षा घोटाळ्याचे एक अमरावती कनेक्शन समोर आले. निशित गायकवाड याला अमरावतीतून अटक झालेली आहे. या निशित गायकवाडसह आणखी एक जण अटकेत आहे. विद्यार्थ्यांकडून 7-8 लाख रुपये उकळले जात होते. प्रत्येकी 7-8 रुपये उकळले जात होते. अमरावती सायबर पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. अमरावतीतून या निशित गायकवाडला अटक झाली, त्याच्यावर अजून एकाला अटक झालेली आहे. महाराष्ट्राची खबरबातमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये पुन्हा एकदा स्वागत. महापालिका सुधारणा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर झालेलं एक महत्त्वाची बातमी समोर येते. 227 नगरसेवकांच्या जागा वाढल्यात आणि आता त्या 236 झालेल्या आहेत. म्हणजे 9 नगरसेवक वाढलेले आहेत. मनपा निवडणुकीकरता वॉर्डची संख्या वाढणार आहे. विधेयक विधान परिषदेमध्ये पाठवलं जाणार आहे. विधानसभेमध्ये ते मंजूर झालेले आहे, त्यामुळे आता विधानसभेमधून विधान परिषदेमध्ये ते पाठवलं जाईल. हा विषय आपण बोलतो आहोत तो मनपा निवडणुकीसाठी वॉर्डची संख्या वाढेल तो या कारणामुळे, कारण महापालिका सुधारणा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे आणि आता ते विधान परिषदेमध्ये पाठवलं जाणार आहे. 227 नगरसेवक वाढून म्हणजे 9 नगरसेवक वाढून 236 इतकी नगरसेवकांची संख्या होणार आहे. मुंबई मनपा निवडणुकीची तयारी बघता विधानसभेमध्ये आज महापालिका सुधारणा विधेयक मंजूर झालंय. अध्यादेशाला कोर्टाने स्थगिती दिलेली नाही. स्थगिती दिलेली नाही हे स्टेटस आहे. आणि आता सध्या आपण शेवटी कायदा करण्याचा अधिकार हा आपल्या विधिमंडळाचा आहे. त्याप्रमाणे हे बिल आम्ही आणलेलं आहे. आणि यामध्ये आपण जे म्हणालात की प्रभाग रचना आणि या सगळ्या गोष्टी शेवटी त्याला अंतिम निवडणूक आयोग करतो. जी प्रभाग रचनेची जे काय एकदा प्रभाग रचना करून राज्य निवडणूक आयोगाकडे दिल्यानंतर त्याचं शेवटी अंतिम निवडणूक आयोग करतो आणि त्यानंतर सूचना हरकती पण आपण मंत्री महोदय बोलताय त्याच्यानंतर हरकत घ्या. त्यांचा होद्या बंद घ्या. त्यांचं मत मांडू द्या. कुठल्याही प्रकारे कोर्टामध्ये स्टेटमेंट केलंय नाही केलंय हे तपासून बघू. परंतु आजच्या घडीला कुठलाही या ऑर्डिनन्सला स्टे नाही. आजच्या दिवशी हायकोर्टाची कुठलीही ऑर्डिनन्सला स्थगिती नाही. त्यामुळे हे बिल मंजूर करण्यासाठी मला वाटतं हायकोर्टाची कुठलीही अडचण नाही. आणि म्हणून बाकी ठीक आहे, तुम्ही जे काही म्हणालात त्या बाबतीमध्ये आपण खात्री करून घेऊ. परंतु आजच्या दिवशी हायकोर्टाची ऑर्डिनन्सला स्थगिती आहे का? नाही आहे. इतर महानगरपालिका ठीक आहे, इतर महानगरपालिकेच्या वेळी 3 पक्ष आहेत, तिघांची युती ऍडजस्ट करायची आहे, त्यामुळे जरा जागा वाढवून माणसं ऍडजस्ट करू वगैरे काय असेल. पण मुंबई महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष महोदय केवळ या एका कारणाने या ठिकाणी हा प्रस्ताव या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या असतील, हारायच्या असतील, जे काय असेल उद्यानं फैसला. परंतु अशा प्रकारे अध्यक्ष महोदय डिलिमिटेशन मध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करून, आणि खरं तुम्ही जे म्हणालात ते तसंही आलं असतं तर आम्ही ऑब्जेक्शन घेतलंच असतं. आम्हाला ते आधीच लक्षात आलं आणि ते निवडणूक आयोगाच्याही लक्षात आलं, निवडणुकीच्या आयोगाच्याही लक्षात आलं की या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली आहे. आणि त्यामुळे त्यांनी ते परत पाठवलं अध्यक्ष महोदय
आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही तुम्ही आणलं शुद्ध हेतू नाही आहे, याचा हेतू शुद्ध नाही आहे. आपण पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. ही बातमी महापालिका सुधारणा विधेयकासंदर्भातली आपण बघत होतो आणि आता बातमी एका मुलाच्या चोरी संदर्भातली बघणार आहोत. एका मुलाची चोरी करणाऱ्याला पोलिसांनी 4 तासात अटक केलेली आहे. मुंबईतूनच ही बातमी आहे. मुंबईतल्या जुहूमध्ये फुटपाथवर राहणाऱ्या दाम्पत्याच्या मुलाची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे 4 तासात सईद शेख या आरोपीला अटक केली आहे. सईदला अटक करून मुलाला त्याच्या पालकांकडे सोपवण्यात आलं. सईद शेख याच्यावर याआधीही गुन्हे दाखल आहेत. ड्रग्ज आणि चोरी प्रकरणी सईदवर गुन्हे दाखल आहेत. आमचे प्रतिनिधी रमाकांत तिवारी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. रमाकांत, क्या बताएंगे इस न्यूज के बारे में? जी, ये घटना मुंबई के जुहू चौपाटी इलाके की है, जहां सड़क किनारे रहने वाले बागरी समाज जो होता है वहां उनके छोटे से बच्चे की चोरी हो गई थी, जिसकी शिकायत परिवार वालों ने सांताक्रूज पुलिस स्टेशन में दर्ज कराई और ये पूरी घटना सीसीटीवी में कैद हो चुकी थी, जिसके बाद सांताक्रूज पुलिस ने तत्काल मामला दर्ज करते हुए सीसीटीवी के आधार पे मात्र 4 घंटे के अंदर आरोपी को पकड़ा और बच्चे को सही सलामत उसके परिवार के हवाले किया। और हम आपको बताना चाहेंगे कि जो आरोपी है, जिसका नाम सईद शेख बताया जा रहा है, इसके पहले भी इसके ऊपर कई चोरी के मामले हैं और ड्रग्स के मामले पहले से दर्ज है। फिलहाल पुलिस और इस मामले में छानबीन कर रही है कि अब तक इस बच्चे ने, इस आरोपी ने कितने और बच्चों की चोरी की थी और ये किस किस जुर्मों में इन्वॉल्व था। जी रमाकांत, शुक्रिया इस जानकारी के लिए. पण आता हे बघावं लागेल की सईद, ज्याला आत्ता ताब्यात घेण्यात आलेला आहे, पकडण्यात आलेला आहे, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, शिक्षा व्हावी, जेणेकरून अशा कुठल्याही गुन्ह्यांमध्ये यापुढे तो सापडणार नाही किंवा असे कुठलेही गुन्हे करण्यासाठी तो धजावणार नाही. मधून यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीमध्ये बालकांवर ज्वलनशील द्रव्यानं हल्ला करण्यात आलाय. गेल्या 3 दिवसातली ही तिसरी घटना आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे ही तिन्ही मुलं एकाच कुटुंबातली आहेत. मोमीनपुरा परिसरात शफीउल्ला खान हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. खान हे मजुरीचं काम करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी मुलं आहेत. पहिल्या घटनेच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांनी दुर्लक्ष केलं, मात्र सलग दुसरा हल्ला झाल्यानं त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. तपासणी केली असता हे द्रव्य बॅटरी वॉटर असल्याचं समोर आलंय. या 2 घटनेनंतर खळबळ उडाली आहे. आज शफीउल्ला यांच्या लहान भावाच्या मुलावर हल्ला झालाय, म्हणजे ही तिसरी सलग घटना. शनिवारी त्यांच्या मुलावर व रविवारी त्यांच्या मुलीवर घराजवळ खेळत असताना असाच हल्ला करण्यात आला होता. आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. भास्कर, फार मोठी घटना आहे ही, काय अधिक मिळतंय माहिती? पोलीस काही प्राथमिक अंदाज व्यक्त करतायत का की आजूबाजूच्यांकडून कुणी जर त्यांच्यावर नजर ठेवत असेल, त्यांच्यावर राग व्यक्त करत असेल म्हणून अशा घटना घडल्या असतील, काही कळतंय, समोर येत आहे? सुवर्ण, अलीकडे यवतमाळ जिल्ह्यात छोट्या मुलांच्या संदर्भात गुन्हेगारीच्या ज्या घटना त्या या ठिकाणी वाढताना दिसत आहे. 20 डिसेंबरला एक कुर्रा म्हणून गाव आहे, या ठिकाणी एका 3 वर्षाच्या मुलीचं अपहरण झालं होतं. त्यानंतर तिचा मृतदेह या ठिकाणी सापडून आलेला आहे. त्याचप्रमाणे आता वणी जे आहे, हे यवतमाळ शहराचं, म्हणजे आर्थिकदृष्ट्या यवतमाळ शहराची राजधानी, यवतमाळ जिल्ह्याची राजधानी म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग आहे आणि त्या ठिकाणी जे कामगार आहे किंवा मग अधिकारी आहे बाहेरून आलेले असतात आणि अशातच आता अशा प्रकारच्या ज्या घटना त्या ठिकाणी घडताना आपल्याला दिसतात. हा जो परिवार आहे हा मोमीनपुरामध्ये राहत होता आणि गेल्या 3 दिवसामध्ये या कुटुंबातल्या 3 छोट्या छोट्या मुलांच्या चेहऱ्यावर ऍसिड सदृश्य द्रव्याचा या ठिकाणी हल्ला झालेला आहे. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात इजा झालेली आहे. घटना जी आहे, या घटनेच्या संदर्भात ज्यावेळेस त्यांच्या आई वडिलांना माहिती झाली, त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या ठिकाणी तशा प्रकारची तक्रारही दिली. तक्रारीच्या संदर्भात पोलीस जे आहे या त्या दिशेने आता कारवाई करतात. मात्र ज्या परिसरात ही घटना घडलेली आहे त्या परिसरातील संपूर्ण जे आहे सीसीटीव्ही फुटेज बघणं गरजेचं आहे आणि पुन्हा अशा प्रकारच्या यापूर्वी सुद्धा काही घटना घडल्या होत्या का त्याची सुद्धा चौकशी करायला पाहिजे, जेणेकरून ही जी घटना ही उघडकीस येईल. मात्र एवढं नक्की आहे का छोटे जे मुलं आहे ते आताच नुकता लॉकडाऊन होऊन गेला, या निमित्तानं ते बाहेर कुठेतरी खेळत असतात. त्यामुळे पालकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. नक्की भास्कर, धन्यवाद, आपण ही माहिती दिली सविस्तर त्याबद्दल. या सगळ्या घडामोडींसह
महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत, पण ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर त्याची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाचे नियम पाळणं नितांत गरजेचं बनलेलं आहे. कोरोनाची त्रिसूत्री पाळा, मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. न्यूज18 लोकमतवरच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहण्याकरता न्यूज18lokmat.com या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त न्यूज18 लोकमत.